मराठी कहाणी कॉलेजवाली लव्ह स्टोरी. कॉफी आणि बरंच काही. त्याला ती एका पार्टीमध्ये भेटली होती. ती दिसायला खूप सुंदर मुलगी होती. साहजिकच तिच्या मागे खूप जण असते. ती सुंदर तर होतीच, तशी ती बुद्धिमान देखील होती. सर्वांनाच हवीहवीशी वाटणारी होती, पण ती कोणालाच जवळीक साधू देत नव्हती. तो फार साधा मुलगा, आर.के. लक्ष्मीकांतच्या कॉमन मॅनसारखा. त्याला तर त्याचे मित्रही भाव देत नव्हते, मग ती मुलगी तर सोडूनच द्या. त्या पार्टीमध्ये तिचं त्याच्याकडे लक्षही नव्हतं. आपलाच विश्वास मशगुलून होती ती. पण आपण धाडस करायचं असं ठरवून सारं बळ एकत्र करून त्यानं तिला विचारलं, तू पार्टी संपल्यावर माझ्याबरोबर कॉफी प्यायला येशील का? तिला नाही म्हणणं फार सोपं होतं, पण त्याच्या डोळ्यातलं नितळ पारदर्शी भाव आणि आवाजातलं आर्जव जाणून तिला का कोण जाणे हो म्हणावंसं वाटलं. ती हो म्हणाली आणि त्याचं टेन्शन शतपटीनं वाढलं. या शक्यतेचा त्यानं विचारही केला नव्हता. जवळच्याच कॉफी पार्लरमध्ये दोघे कोपऱ्यातल्या एका टेबलावरती बसले. कॉफीची ऑर्डर दिली, पण काय बोलायचं हे त्यांना सुचतच नव्हतं. तो खूप नर्व्हस झाला होता आणि या गप्प गप्प अशा विचित्र डेटनं ती सुद्धा अवघडली होती. उगाच आली आणि याला हो म्हटलं असं मनात आलं तिच्या. कॉफीचा एक घोट पोटात गेल्यावर अचानक त्याला कंठ फुटला. त्यानं वेटरला हाक मारली. वेटर प्रश्नार्थक चेहऱ्यानं टेबलजवळ येऊन उभा राहिला. तो म्हणाला, थोडं मीठ देता का? मला कॉफीत टाकायचंय. सारं कॉफी शॉप या अनपेक्षित मागणीनं गोंधळून पडलं होतं. विचित्र नजरेने सारे त्यांच्याकडे पाहत होती आणि ती सुद्धा. वेटरनं मुकाट्यानं मीठ आणून दिलं आणि देताना कैसे कसे लोग आते है असं म्हणून गेला तो. अशा अर्थाचा चेहराही केला. त्यानं मीठ कॉफीत टाकलं आणि तो कॉफी पिऊ लागला. ती खरंच गोंधळली होती. अशी विचित्र डेट आणि आता कॉफीमध्ये चक्क मीठ. अखेरीस तिनं विचारलंच, पण तुला ही अशी जगावेगळी सवय कशी काय लागली? माझं लहानपण समुद्रकाठी गेलेलं आहे. शब्दांची जुळवाजुळवी करत तो म्हणाला. सारखा मी समुद्राच्या पाण्यात खेळत होतो. आई कॉफी प्यायला हाक मारायची, तसा मी धावत धावत घरात येई आणि खाराटलेल्या पाण्यानं खाराटलेली बोटं बशीतल्या कॉफीमध्ये बुडवून पीत असे. आता आई राहिली नाही आणि ते समुद्रकाठचे घरही राहिले नाही, पण खारट कॉफीची चव जिभेवर आहे. खारटलेल्या कॉफीनं मला लहानपणाच्या आठवणी पुन्हा भेटतात. ती चव बरोबर सगळं बालपण घेऊन येते. हे सगळं तो भरलेल्या डोळ्यांनी म्हणाला. म्हणून तिचं हृदय हे भरून आलं. किती हळुवार होतं त्यांचं मन. मग ती ही बोलली, आपल्या दूरवरच्या घराबद्दल, बाबाबद्दल, तिच्या स्वप्नाबद्दल खरंच खूप छान डेट झाली ती. मग ते पुन्हा भेटत राहिले. अखेर तिला पटलं. हाच आपला जीवनसाथी. तो शांत होता, संयमी देखील होता, हळुवार होता, तिची काळजी घेणारा देखील होता. आणि मग एके दिवशी दोघांनी ठरवलं आणि दोघांनी लग्न देखील केलं. आणि आता ते चार चौघासारखं आयुष्य जगत होते आणि दिवस खूप मजेत जाऊ लागले. एखाद्या परीकथेसारखे खरंच त्यांचं आयुष्य खूप सुखी होत होतं. ती त्यांच्यासाठी सर्व काही करायची, कॉफी सुद्धा. आणि हो, त्यांच्या बालपणीची त्यांची नाळ जोडलेली राहण्यासाठी चिमूटभर मीठही टाकायची त्यात. अशीच भुरकन 40 वर्ष कधी उडून गेली ते कळतच नाही. आणि मग एके रात्री तो झोपला. तो पुन्हा कधीच उठण्यासाठी काही दिवसांनी ती सावरली.
रोजचे व्यवहार नेहमीप्रमाणे करू लागली. एकदा सहज म्हणून त्यांचं पुस्तकाचं कपाट आवरायला घेतलं असताना तिला त्यात एक चिठ्ठी सापडली. त्यांच्या अखेरच्या दिवसात त्यानं ती चिठ्ठी कधीतरी लिहिलेली होती. माझी प्रिये, मला माफ कर. आयुष्यभर मी तुझ्याशी एक बाबतीत खोटं वागलो, त्याबद्दल मला क्षमा कर. हे एकच सत्य आहे की मी तुझ्याशी बोललो नाही. पहिल्यांदा आणि शेवटचं. आयुष्यभर ही खंत मला वाटत राहिली, पण मी कधी तुला खरं सांगण्याची हिंमत करू शकलो नाही. केवळ तू मला खोटारडा म्हणशील आणि मी तुला गमावून बसेन या भीतीने. प्रिये, आपण सर्वप्रथम जेव्हा कॉफी पार्लरमध्ये भेटलो तेव्हा मला कॉफीमध्ये घालण्यासाठी खरं तर साखर हवी होती. त्या क्षणाला मी इतका नर्वस झालो होतो की मी साखरेऐवजी चुकून मीठ मागितलं आणि वेटरकडे, आणि मग त्या विषयावरून आपलं संभाषण सुरू झालं. म्हणून मी ते तसंच पुढे चालू घेतलं. खारट कॉफी मला आवडत नाही. किती विचित्र चव ती. पण मला तू खूप आवडतेस आणि तुला गमवू नये म्हणून मी आयुष्यभर खारट कॉफी पीत राहिलो. आता मरण्याआधी मी तुझ्यापाशी सत्य उघड केलं पाहिजे, नाहीतर हे खोटेपणाचं ओझं मी पेलू शकणार नाही. प्लीज मला माफ करशील? स्वप्न थांबलीत तर आयुष्य संपतं किंवा थांबतं. विश्वास उडाला की आशा संपते. काळजी घेणं सोडलं की प्रेम संपतं. म्हणून स्वप्न पहा, विश्वास ठेवा आणि काळजी घ्या. आयुष्य खूप सुंदर आहे आणि त्याला सुंदरतेप्रमाणेच आणखीन सुंदर करत चला. अशाच प्रकारे आजची आपली ही कथा इथेच संपते. आजची आपली ही कथा तुम्हाला आवडली असेल तर आपल्या या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन कथा पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.